राणादा सूरज काय झालं राणा भाऊजी? काय नाही, ते सूरजला घेऊन जायचं होतं जरा. अरे कोल्हापूरला चाललोय पिक्चरला, आधीच सुरू झालाय. अरे पिक्चर पेक्षा लई महत्वाचं काम आहे. तू चल माझ्या बरोबर लवकर. अहो पण राणा भाऊजी आम्हाला. अहो वहिनी उगा बोलत बसू नका, नाही तर तुम्हालाच उशीर होईल. चला. हा ये बाय. झालं तुमचं समाधान? इतर याला काय ते? अरे यांना वाटते की यांच्यामुळे आपल्या दोघात फूट पडली काय? छे कोण म्हणलं सांग, गोळीच घालतो. अंजलीबाईंना असं वाटते. मग काय सांग की. मी काय सांगू? अरे तेच आपलं नातं. नाही बाई, दुनिया जळू अख्खी, पण आम्ही दोघं नाही बांधणार कधी. ते त्या दिवशी जरा काटा आला तर म्हणून. तुम्ही कशाला एवढं मनाला लावून घेता? राग चुकून द्या. राणादा आणि मी भाऊ आहे आणि भाऊच राहणार, असंच प्रेम करणार एकमेकावर. बघा बघितलं नव, कळलं नव की आमच्या दोघात फूट नाही पडले ते. हा तुझा पिक्चरला तुला उशीर होतोय ना? हा जा जा बस, जाऊ दे. हसल्यावर किती चांगलं दिसता तुम्ही. गेला ना राग? हा म्हणजे आता हसताय म्हणल्यावर गेलाच असणार तुमचा राग. का करत असता हो तुम्ही असं काहीतरी? ते ते तुम्ही रुसल्यावर बरोबर दिसत नाही म्हणून. बाबा करायचं तर नीट करा. काही गरज नाहीये. मन प्रसन्न करायसाठी योगा करत होतो, पण तुला अशी हॅपी हॅपी बघितली की माझं मन आपोआप प्रसन्न होत. पण मी दुःखी कधी होते बाबा? 2 दिवस काय चाललं होतं? तुझा तो पडलेला चेहरा बघून मला कसं तरीच होतं. खरं सांग काय झालं? जराशी कन्फ्यूज होते एवढंच, पण आता ओके, नो प्रॉब्लेम. कुणी सोडवला प्रॉब्लेम? राणाजीनी. नाही, त्या दिवशी राणाजी आपल्या घरी आले होते ना, तेव्हा तू चिडली होतीस आणि आज एकदम नॉर्मल. त्यामुळं राणाजीनीच तुझा राग घालवलेला असावा असा माझा आपला एक अंदाज. हो, त्या माणसात असं काहीतरी आहे ना ज्यामुळे त्यांच्यावर फार काळ कुणी रागवूच शकत नाही. ते अशा काहीतरी गोष्टी करतात की आपला मूड एकदम छान होऊन जातो. अंजली, इंदूनही मध्ये विचारलं होतं, आता मीही विचारतो. तुझ्या मनात बाबा अजून तरी असं काही नाही, आणि असं काही असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हालाच सांगेन ना. अरे वा, मग नो प्रॉब्लेम ऍट ऑल. चला, राणाजींच्यामुळं आजच्या दिवसाची सुरुवात तरी चांगली झाली. अंजली दिनकर पाठक, तुमचं कुरिअर आले, इथं सही करा. ठीक आहे. ठीक आहे. तुझ्या फेलोशिपचा आहे का? मग बघते.
तिकीट पण पाठवलंय त्यांनी. अरे वा, आजचा दिवस जबरदस्त आहे. किंवा निघायचंय? उद्या म्हणजे उद्या मुंबईला जायचंय, परवा दिल्लीचं फ्लाईट आहे. एवढे लगेच? इंदू, इंदू, अगं ऐकलंस का? बोला ना. अंजलीचं सिलेक्शन झालं. अगं काय सांगतेस काय अंजली? मला माहिती होतं तुझं सिलेक्शन नक्की होणार ते. आता मुंबईला गेलीस ना की त्या देशपांड्यांच्या अक्षयला तेवढं भेटून ये. कोण अक्षय? अगं असं काय करतेस? रमा काकूंनी सुचवलेलं स्थळ. अगं त्या निमित्तानं भेट होईल. एकदा भेटून तरी ये. अगं आई, आता ह्याही क्षणी तुझं डोकं तिथेच चालतंय ना? आता तर काय हिला निमित्तच मिळालं मला मुंबईला पाठवायला. बाबा, आई काही माझा पिछा सोडणार नाहीये बर का. माझा तरी कुठं सोडलाय? काय म्हणाला तो तुम्ही? डोंट वरी इंदू, अंजलीच्या स्थळाची जबाबदारी माझ्यावर सोपव आणि तिला आता तिच्या करिअर कडे लक्ष देऊ दे. हा, आणि तू आता माझ्यासाठी मस्तपैकी चहा कर बघूया, साखर घालून. हो? मला माझं तोंड गोड करायचंय. करते. चला. हा हॅलो. हॅलो, नमस्कार मामनजी. घरचं समजा कसं चाललंय? आम्ही इथं असताना तुम्ही इथली काळजी करूच नका. सकाळी लवकर उठून झाडलोट, देवपूजा, स्वयंपाक पाण्यात कसा दिस जातो कळतच नाही बघा आम्हाला. आणि गोदाक्कांची तब्येत बी जरा नरम असते हा, तेव्हा त्यांना जरा आराम द्यायला पाहिजेच की. गोदक आहेत का? द्या जरा, महत्वाचं बोलायचं. झोपल्या असत्याल, पण थांबा, बोलवतो. हा. गोदाक्का, ओ गोदाक्का. गार झाला असेल, या तुम्ही. जी साहेब, काय गोदक्का, कशी आहे तब्येत? आता जरा बरी आहे. सुनबाईचं जरा ऐका की, काळजी घ्या की तब्येतीची. आणि कामाचा बोजा घेऊ नका. जी. बर, रानाचं काय चाललंय? कुठवर आली प्रगती? चाललंय. आज ना उद्या बोलल तो. मी फोन करू का बाईंना? नको साहेब, जरा सबुरीनं घ्या. म्हणजे असं विचारणं बरं नाही. ते कळतंय हो, पण मन धीर धरत नाही. कधी एकदा थोरली सून घरात येते असं झालं. येणार की, लवकरच येणार. कुणी किती बी उड्या मारल्या तरी व्हायचं ते होणारच. नाही होते का गाडी चालू? राणाजी बघा ना, अगोदर उशीर झालाय, त्या ती गाडी बंद पडली. एक काम कराल का, तुम्हीच अंजलीला बस पर्यंत सोडाल का? सांगा ना. डोळे बंद केल्यावर तुम्हाला कोण दिसलं? डोळं बंद केल्यावर मला तुम्ही दिसलात.